नमस्कार. आज आपण गोंंदवलेकर महाराजांच्या प्रवचनातील आजचा 2 मार्कचा प्रवचन आज आपण पाहणार आहोत. आजचा विषय आहे मनुष्याने प्रपंचात कसे वागावे. खरोखरच जगात माझे हित अगर अनहित करणारा जर कोण असेल तर तो मीच. मी करता ही भावना ठेवली की भावना भोगण्याची इच्छा राहते. मनुष्याला वाटत असते की आपल्याला दुःख होऊ नये, आजारपण येऊ नये, पण तरी सुद्धा आजारपण आणि दुःख तो टाळू शकत नाही. म्हणजे मी करता ही जी भावना असते ती निखालच खोटी ठरते. मालकी नसताना घरची मालकी गाजवणारा आपण प्रयत्न करतो, त्याला काय करावे? तेव्हा प्रापंचिकात आणि संतात फरक हाच की ते करते पण रामाकडे देतात आणि आम्ही ते आपल्याकडे घेतो. राम करता म्हणावे की सुख, कल्याण सर्व काही आले, त्याकडे सर्व सोपवा आणि आनंदात राहा. त्यातच खरे हित आहे. गोड खायला देऊ नका असे डॉक्टर बजावून सांगितले असतानाही रोग्याच्या इच्छेप्रमाणे गोड पदार्थ त्याला खायला घातला तर आपण त्याचे अनहितच करतो. तसेच विषयाच्या लालचीने विषयाला बळी पडू नये हे आपले अनहित आपण करून घेत असतो. आजारी माणसाला 3 गोष्टी कराव्या लागतात. एक, कुपथ्य टाळणे, दुसरी पथ्य सांभाळणे, तिसरी औषध घेणे. तसेच भवरोग्यालाही 3 गोष्टी कराव्या लागतात. एक, दुसंगती, अनाचार आणि मिथ्या भाषण, द्वेष, मत्सर वगैरे अवगुणांचा त्याग करणे आणि दुसरी म्हणजे सत्संगती, सद्ग्रंथ सेवन, सद्विचार आणि सदाचार असणे आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे नामस्मरण करणे. हेच औषध सेवन होय. साधन हे वयावर अवलंबून नाही. मी केव्हा जाणार हे माहीत नाही, तेव्हा वयाने मी मला मोठाच म्हटले पाहिजे. आपण आपल्याला जिभेवर नामाचा ताळाच लावून घ्यावा. पहिल्या पहिल्यांदा विसरेल, पण सवयीने आपोआप आठवेल आणि मग भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव होईल. साधनात थोडी बळजबरी पाहिजेच. नियम थोडा असावा, पण तो प्राण्या पलीकडे सांभाळावा. नियम जास्त केला तर तो चुकवता कसा येईल याचा मार्ग मन शोधायला लागते. नाम घेणे हेच भगवंताकडे चालणे होय. साधनेत पुढे आले की आपण मागे जात नाही ना, याच्याकडे लक्ष पाहिजे. नामाबद्दल तळमळ कमी व्हायला बाहेर कितीतरी गोष्टी करण्यात आहेत. रोजच्या प्रपंच आहे, व्यवहार आहे, मागच्या आठवणी आहेत, पुढच्या काळजी आहे. अशात आपले नामस्मरण हट्टाने चालू ठेवले पाहिजे. नामात गोडी उत्पन्न व्हायला नामच घेतले पाहिजे. देवाला अत्यंत प्रिय जर काही असेल तर ते नाम. हे घेतल्याने तो आपलाच होईल. देव तुम्हाला खात्रीने भेटेल. असे जसे पाणी गोठल्यावर बर्फ होते, तसे नाम घेतल्याने श्रद्धा घट्ट होते. श्रद्धेमुळे देवाला तुम्हाला भेटावे लागेल. त्रिवेणीचा संगम जर कोणता असेल तो म्हणजे देव. भक्त आणि नाम, जिथे देव असेल तिथे भक्त नाम असते, तिथे भक्त आणि जिथे भक्त असतो तिथे नाम आणि देवही असतो.